ते सर्वांना जय शिवराय. खरं तर नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणुकीची धामधूम आपण सगळेजण पाहतच आहोत आणि गेल्या 8 दिवसापासून काही मीडियाला पण आलो होतं. अनेक मित्रपरिवार विचारत होते की नक्की तुमची भूमिका काय. त्याची कारणे वेगवेगळी होती, परंतु दसऱ्याच्या आदल्या दिवशी जो आपण नारायणगावला होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला, असंख्य महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. कदाचित त्या कार्यक्रमात पण हा निर्णय जाहीर करता आला असता, परंतु आपण तो कार्यक्रम साजरा करत असताना एक राजकीय वातावरणातून महिला भगिनींना आनंद मिळाला पाहिजे, त्यांना उत्साह मिळाला पाहिजे, म्हणून आपण त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतला नव्हता. परंतु नारायणगावची वाटचाल त्या ठिकाणी आपण पाहिली आहे. अनेक वर्ष बाबूभाऊंचा आपण त्या ठिकाणी संघर्ष पाहिलाय. म्हणून मी मगाशी जे पत्रकार परिषदेबाबत जे बोललो होतो की नारायणगाव कुणाच्या हातात सुरक्षित राहणार, तर माझं पहिलं वाक्य हेच असेल की नारायणगाव बाबूभाऊंच्या हातातच त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं जाईल. कारण मी त्याचा संघर्ष पाहिलाय. आमची मैत्री त्यांनी 2008 सालापासून, त्या दिवशी पण त्यांनी त्या मैत्रीचा उल्लेख त्या ठिकाणी आवर्जून केला होता. जसा जुन्नर तालुका नामदार वल्लभशेठ बेनके साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांच्या हातात जसा सुरक्षित आहे, तसं नारायणगाव बाबूभाऊंच्या हातात सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तालुक्याचे उद्याची निवडणूक जरी काय असली, तालुक्याचा उदय होणारा निर्णय जरी काय असला, आमदार साहेबांनी जर शरद पवार साहेबांचा जर निर्णय घेतला, तर निश्चितपणे आम्ही आमदार साहेबांसमवेतच, मी आमदार साहेबांचाच कार्यकर्ता आहे. परंतु गावची निवडणूक आहे, गावच्या निवडणुकीत सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी पॅनल तयार केलेत. दोन्ही जरी पॅनल आपण पाहिले तर कुठल्याच एका पक्षाचं पॅनल आहे असं पण काही नाही. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराच्या माध्यमातून आपला राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी पुढे महाविकास आघाडी सोबत जात असताना, ठीक आहे, राजकीय निर्णय पुढे काय होतील. आज उद्धव ठाकरे सेना सोबत आहे, त्या ठिकाणी काँग्रेस सोबत आहे, आदरणीय सतीश दादा यांच्या सोबत पण चर्चा झाली. परंतु नारायणगावच्या बाबत आम्ही त्या ठिकाणी राजकीय कुठला निर्णय घेण्यापेक्षा आज नारायणगाव पुढे नेत असताना नारायणगाव कोण सुरक्षित ठेवू शकतं, नारायणगावला एकमुखी कोण नेतृत्व असू शकतं, ते म्हणजे आदरणीय बाबू आहे. त्याची कारणं पण अशी की ज्यावेळेस बाबूभाऊंनी आतापर्यंत आपण सगळ्यांनी संघर्ष पाहिला आणि आता गेल्या 5 वर्षात जर आपण त्या ठिकाणी जर कामं पाहिली, खरोखर वाखाणण्याजोगी. ज्यावेळेस महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त आपल्या शिवजन्मभूमीत येतात, नारायणगावात येतात, तर ते आवर्जून पूर्वेश्वर आपल्या आवर्जून त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात, नतमस्तक होतात. हे काम खरं वाखाणण्याजोगे आहे. ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, असंख्य शिवभक्त आम्हाला सांगतात की नारायणगावच्या आम्ही पूर्वेश्वर त्या ठिकाणी नतमस्तक झालोय, तिथले आम्हाला फोटो दाखवतात. हे करता अभिमानाची बाब आहे. ती कुणी केली, काय केली, त्याच्यापेक्षा आपल्या नारायणगावमध्ये ती साकार झाली. बाबूभाऊंनी त्या ठिकाणी ते पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वेश उभी राहिली, याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. मुक्ताई मंगल कार्यालय असेल, त्या ठिकाणी गॅस शो दायने असेल, कोरोनाच्या काळात त्यांनी काम केले तसं मी पण काम केले आणि जवळून मी पाहिले. मी खरं तर आरोग्य क्षेत्रातला काम करणारा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे आणि गॅस शिवदायनीच्या माध्यमातून मी पाहिले कोरोनाच्या अंत्यसंस्कार करायला कोण माणसं नव्हती. त्यावेळेस सगळे बाबूभाऊंपासून सगळे त्यांचे सहकारी मित्र असेल आणि निश्चितपणे ते धावून गेलेत. म्हणजे नारायणगावसाठी जर व्यापारी वर्ग असेल, सगळे समाज बांधव असेल, त्यांना खऱ्या अर्थानं जर पहिली कुठली जर घटना घडली असेल किंवा संकटकाळी जर कोण आठवत असेल, तर म्हणजे खऱ्या अर्थानं बाबूभाऊ आठवतात. आणि नारायणगावला आम्ही खरं तर सगळे राजकीय सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून आज नारायणगावच्या बाबत आम्ही एक मित्र म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं बरोबर आले, जवळ आले. आणि ह्या मैत्रीमध्ये नाही कुठल्या अटी, नाही कुठल्या शर्ती, फक्त एकच की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बाबूभाऊंवर त्या ठिकाणी मित्र म्हणून वेळ येईल, त्यावेळेस सूरज सारखा मित्र निश्चितपणे त्यांच्या मागे धावून जाईल. ज्यावेळेस सूरजवर वेळ येईल, निश्चितपणे बाबू माझ्या मागे पाठीमागे खंबीरपणाने उभं राहतील. हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि आमचा जो आजचा निर्णय होता, खरं तर हा एक मैत्रीपूर्ण निर्णय, याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, कुठला राजकीय रंग नाही. आदरणीय संतोषदादा असेल, या ठिकाणी डॉक्टर शुभदा वावळ असेल, ज्या नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार आहेत. माझी तर खरं तर वहिनीला हीच विनंती असेल की आपलं ग्रामीण रुग्णालय, वहिनी आज ज्या गोष्टीमध्ये स्पेशालिस्ट आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी निश्चितपणे ग्रामीण रुग्णालयासाठी पण एक दिवस त्या ठिकाणी वेळ द्यावा, हीच मी या ठिकाणी विनंती करेन. कारण ग्रामीण रुग्णालयात उपचार करणारे अत्यंत त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील लोक असेल, गोरगरीब लोक असेल, वहिनीने त्यांचा एक दिवस जर त्या ठिकाणी दिला तर निश्चितपणे आपल्या नारायणगावतील सर्वसामान्य लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि जास्त न बोलता या ठिकाणी खरं तर बाबूभाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. तुम्हाला विचारतो, तुम्ही बाबूभाऊंबरोबर जायचा निर्णय कधी घेतला? खरं तर संजीव भाऊ, हा निर्णय
गेल्या 8 दिवसापासून आमच्या सगळ्या मित्रपरिवाराशी चर्चा चालू होती. मी आता डायरी आहे का आपली डायरी, मी प्रत्येक वार्डात माझ्याकडे आता लिस्ट पण आहे त्याची. जवळजवळ 776 लोकांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो. माझ्याकडे ते वार्डाप्रमाणे लिस्ट पण आहे, कोणाकोणाला भेटलो, काय भेटलो. आणि जवळ त्याच्यात 90 ते 95% लोकांनी तेच सांगितलं, जे जवळचे सहकारी त्यांनी तेच सांगितलं की नारायणगावच्या बाबत तुम्ही खरं तर आजपर्यंत जरी तुमचा राजकीय संघर्ष जरी झाला असला, परंतु नारायणगावच्या बाबत तुम्ही एकत्र आलं पाहिजे. उद्या माझ्या माध्यमातून म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्या ठिकाणी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून जरी काही विकास निधी जर आपल्या नारायणगावला प्राप्त जर झाला, भविष्य काळात जर जी जी काही मदत होईल निश्चितपणे नारायणगावसाठी ते आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि खरं तर राजकीय घडामोडी आपण पाहतोय महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडल्यात, निष्ठेची पार विष्ठा झाली. त्याच्यामुळं आता काय हे काय जास्त, तरी पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष ह्या जुन्नर तालुक्यात त्या ठिकाणी आपल्याला टिकवण्यासाठी असेल किंवा त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी असेल, सर्व जाती धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी असेल, निश्चितपणे आम्ही मनापासूनचे प्रयत्न करतोय. संजीव भाऊ, मी काल पण एका मीटिंगमध्ये तेच सांगितलं, शिवसेनेवर पण 1 वर्षापूर्वी वेळ आली होती आणि मी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब जर जिवंत असते आणि ही जी परिस्थिती जर उद्भवली असती तर महाराष्ट्रात एक उभा संघर्ष उभा राहिला असता आणि महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण उभं राहिलं असतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज 83व्या वर्षात 3 वेळा कॅन्सर झालेला माणूस आज लढा देतोय, संघर्ष देतोय. आमची कार्यकर्त्याची भूमिका आहे त्यांना त्या ठिकाणी साथ देण्याची. प्रामाणिकपणे साहेब जर आज संघर्ष करतात निश्चितपणे त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. ही आपल्या कार्यकर्त्याची एक छोटीशी भूमिका आहे. ठीक आहे, राजकीय यापुढचे खरं तर गावची निवडणूक आहे, गावच्या निवडणुकीत खरं तर राजकीय पक्ष कुठे येत नाही, परंतु आम्ही मित्र म्हणून 2008 साली बाबू त्या दिवशी स्टेजवर आठवण करून दिली होती की 2008 साली नितीनजी बानगोटे पाटील शिवव्याख्याते, आम्ही ज्यावेळेस शिवजयंतीची सुरुवात केली, आम्ही फार संघर्षातून दिवस काढलेत. ज्यावेळेस यांची पहिली निवडणूक मला आजही आठवती. बऱ्याचशा गोष्टी या निमित्ताने पण मी सांगू शकतो. रक्तदान शिबिराचा जर तुम्हाला किस्सा सांगितला, रक्तदान शिबिर आम्ही वीरभाऊ हल्ला भरवलं होतं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून. ज्यावेळेस 26/11चा हल्ला झाला होता आणि त्या वीरांना ज्यावेळेस आम्ही श्रद्धांजली म्हणून त्यावेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, त्यावेळेस आम्ही तालुक्यातून रेकॉर्ड काढलं होतं. काहीतरी ते 500 समथिंग काहीतरी रेकॉर्ड झालं होतं. त्याच्यावर रेकॉर्ड कुणाचं झालं नव्हतं रक्तदान शिबिराचं. आणि आम्हाला एक रक्तदाता फक्त कमी पडला होता. आम्ही सगळे रक्तदाते असे कलेक्ट करून त्या ठिकाणी भरीव संख्येने म्हणजे तोपर्यंत रक्तदान जोपर्यंत रेकॉर्ड मोडत नाही तोपर्यंत आम्ही रक्तदान करत होतो. एक रक्तदाता कमी पडला होता. मला आजही चांगलं आठवते, बाबू घरी गेले आणि वहिनींना घेऊन आले आणि वहिनींचं कुठलं HB चेक केलं नाही, काय नाही, म्हणले तू रक्तदान कर. म्हणजे ही समाजाप्रती भावना किंवा आपल्या सहकार्यांप्रती भावना निश्चितपणे त्यांची राहिली आहे. अगदी बरोबर आहे. थोडं विषयांतर होते. जर तुमची भूमिका ठाम होती, मग अमित बेनके आणि सुजित खैरे गटाने जी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती, पण त्या बैठकीला तुम्ही हजर करणार आहे किंवा तुमची भूमिका त्याच वेळेस स्पष्ट का नाही केली, एवढा उशीर का लावला? मी खरं तर संजीव भाऊ, मी मध्यंतरी पण सांगितलं होतं की आमचा योगा ट्रेनिंग प्रोग्राम कोइंबतूरला त्या ठिकाणी जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी योगा ट्रेनिंग प्रोग्राम होता. आपण तिथं गोशाळेमध्ये 10 गायांची सेवा वर्षभराची घेतलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तो अगोदरच प्रोग्राम होता खरं तर, परंतु ठीक आहे, जे पटलं शेवटी. हे बघा, ज्या माणसाला खरं तर ही राजकीय कुठला हा निर्णय नाही, हा गावचा निर्णय. गावच्या निर्णयात मला वाटलं की बाबा भाऊंच्या मागे उभं राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मी एक मित्र म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलो. याच्यात कुठला राजकीय निर्णय, राजकीय स्वार्थ असं अजिबात काही नाही किंवा आमचा तसं काही चर्चा पण झालेली नाही. जे काय आहे ते तुमच्या समोर आम्ही स्पष्टपणाने सांगतोय की मला फक्त एकच कळतंय की आपली नारायणगावसारखी जी व्यापारी जे बाजारपेठ आहे निश्चितपणे जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि नारायणगाव जर सुरक्षित ठेवायचं असेल तर निश्चितपणे यांच्या मागं भक्कमपणानं उभं राहिलं पाहिजे. कारण प्रत्येक घटकाला जर तुम्ही कुणाला जाऊन विचारा, नारायणगावच्या तरुणाईचं हेच मत होतं की तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे, एक मित्र म्हणून एकत्र आलं पाहिजे. कारण सगळ्यांनी आमचा संघर्ष पण पाहिलाय, राजकीय संघर्ष पाहिलाय, परंतु बायपासच्या बाबत पण जे आमचा त्या ठिकाणी टोकाचा संघर्ष झाला होता, मी त्यांना पण हेच सांगतो, या निमित्तानं पण सांगतो की जी माझी भूमिका आहे ती निश्चितपणे माझी भूमिका तशीच राहील. त्यांची जी भूमिका आहे त्यांनी ती त्या ठिकाणी त्यांची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे ते सांगतीलच, परंतु माझी भूमिका जी आहे ती निश्चितपणे तीच राहील. परंतु जो हा संघर्ष झाला होता, राजकीय संघर्ष, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोक जी कधी एका विचाराची पण नव्हती, त्या विचाराचे लोक जर एकत्र येत असेल तर आम्ही मित्र म्हणून एकत्र यायला काही हरकत नाही. आणि नारायणगाव आहे शेवटी, नारायणगाव पुढे घेऊन जात असताना आम्ही मित्र म्हणून जर एकत्र आलो याच्यात काही वावगं नाही. अतुल बेनके यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं.
मग अशा वेळेला अमित बेनके त्यांचे बंधू अमित बेनके ह्या याच्या लढ्यात उतरले. मग अशा वेळेला तुम्हाला वाटत नाही की थोडंसं हे वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होते किंवा वेगळ्या पद्धतीने लोक याच्याकडे पाहतील? माझं आमदारांबद्दल जी आपुलकी आहे, प्रेम आहे, ते कंचितही कुठल्याच पद्धतीने कमी होणार नाही संजू भाऊ. तालुक्याची ज्यावेळेस निवडणूक येईल आणि आमदार साहेबांनी जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर निर्णय घेतला, निश्चितपणे सगळ्यात पहिला कार्यकर्ता मी असेल. भले त्यांनी फार 4 शिव्या घातल्या, काय लाथडलं, तरी मी त्यांच्या सोबत उभा असेल. ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस निश्चितपणे मी त्यांच्या मागे उभा राहील. परंतु ही जी गावची निवडणूक आहे, हा गावचा निर्णय आहे, हा कुठल्या राजकीय पक्षाचा निर्णय नाही. मी मगाशी पण सांगितलं की जुन्नर तालुक्यात जर उद्या आमदार साहेबांनी जर निर्णय घेतला, निश्चितपणे जुन्नर तालुका त्यांच्या हातात सुरक्षित आहे. मी मगाशी पण सांगितलं, जसं नारायणगाव. तुम्ही शरद पवार यांना डावलणार का? कसं काय डावाला? मी सांगितलं ना, आमदार साहेबांनी जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर निर्णय घेतला तर सगळ्यात पहिला कार्यकर्ता मीच असेल. गेले तर अजित पवारांबरोबर गेले तर? मी मगाशी पण सांगितलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार आणि पक्ष आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. तर संजू भाऊ, याच्यात काही जर कठोर निर्णय, निश्चितपणे काही कठोर निर्णय असेल, कुणाचं मन दुखवलं असेल, तर मग आम्हाला कुणाचं मन दुखवायचं नव्हतं. मी जर दसऱ्याच्या दिवशी जर हा निर्णय घेतला असता, म्हणजे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या जर दिवशी, तर दुसऱ्या दिवशी माघारीचा दिवस होता. माझ्या भूमिकेमुळे कदाचित माझ्या सहकार्याचे जे पॅनल आहे, निश्चितपणे काही जणांची माघार पण झाली असती. परंतु आपल्याला कुणाचं मन दुखवायचं नाही, कुणाचं मन दुखून पुढे जायचं नाही. आणि निश्चितपणे खरं तर ते पण माझे सहकारीच आहे. परंतु काही गोष्टींचा निर्णय घेत असताना खरं तर हा नेतृत्वाने पण विचार केला पाहिजे की असे निर्णय का घेतले जातात. परंतु मी गावच्या बाबत तुम्हाला एक सांगतो की नारायणगावच्या बाबत इथून पुढची जर वाटचाल करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी जे व्हिजन मांडलं ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. मी कुठल्या गोष्टी जर प्रभावित झालो असतो किंवा आम्ही जर एकत्र आलो असेल तर ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळं. हे मी खऱ्या अर्थानं तुम्हाला ते कारण सांगतो. कारण नारायणगावमध्ये आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, आमचे जवळचे सहकारी असेल, ज्या वेळेस अटॅकसारखे पेशंट आम्ही पाहिले जवळून, ज्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर पण आहे की त्यांनी जवळून पाहिले की अत्यंत गंभीर परिस्थितीत ज्यावेळेस खरोखर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज लागते त्यावेळेस आपल्याला इथून पुण्याला 2 तास लागतात संजू भाऊ जायला. आणि त्यावेळेस अनेक नारायणगावचे जवळचे सहकारी, आपण जवळचे सहकारी त्या ठिकाणी सोडून जाताना पण पाहिलंय. म्हणजे आपल्या ते हयात पण नाही. अमित बेनके किंवा सुजित खैरे यांचा जो गट आहे त्याच्याकडे विजन नाही असं म्हणायचं का? असं अजिबात नाही. मला सांगायचा मुद्दा काय संजू भाऊ, बाबूभाऊंनी जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं जे विजन मांडलं होतं त्याला एक खारीचा वाटा व्हायना किंवा त्याला एक साथ म्हणून निश्चितपणे म्हणजे सूरजबाजी निश्चितपणे त्या मागे उभा राहील. आणि आम्ही सगळी जी टीम आहे किंवा सगळे जर मित्रपरिवार आहे, बाबूभाऊंचा असेल, माझा मित्रपरिवार असेल, सगळेच आमचे जे सहकारी असेल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगावमध्ये झालंच पाहिजे. जसं त्यांचं मत आहे तसं माझं मत आहे. कारण ज्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलंय, आम्ही काही डॉक्टर नाही, परंतु सामाजिक क्षेत्र म्हणून जरी आम्ही काम करत असलो, आम्ही ज्यावेळेस जवळच्या माणसावर त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली, म्हणून त्यांनी जे विचार मांडलेत त्या विचाराच्या पाठीमागं मी भक्कमपणे उभे राहणार आहे. सूरज भाऊ, आज तुम्ही भाऊभाऊंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी जर तुमची मैत्री असेल, तुमचा संघर्ष असेल, तो नारायणगावने पाहिजे नाही. परंतु आताही विरोधकांकडून आरोप केला जातो की भाऊभाऊंनी काही विकास नाही केला किंवा ते गुंडेगिरी केला असं म्हटलं जातं. तरी तुम्ही त्याच्यासोबत कसे? मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं की नारायणगावच्या बाबत 5 वर्षाची झालेलं कामं, मी ठीक आहे, रस्ते असेल, बाकी ड्रेनेज असेल, पाणी असेल, पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून मी मागाशी विजन असले तुम्हाला एक गोष्ट जी सांगितली की ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी फिरत असतो, अनेक शिवभक्त भेटतात, त्यावेळेस त्यांनी ते आवर्जून सांगतात की ज्यावेळेस आम्ही शिवनेरीवर येतो तर त्यावेळेस तुमच्या नारायणगावमध्ये सगळ्यात प्रथम येतो आणि आपल्या पूर्वेश्वर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ते नतमस्तक होतात. या अभिमानाची बाब आहे ना की नारायणगावची ओळख स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर असेल, आपलं ग्रामदैवत आई मुक्ताई असेल, आणि त्याचबरोबर आज पूर्ववेश नारायणगावची जी उभी केली, निश्चितपणे त्यांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा हे कोण नाकारू शकत नाही. तुम्ही गॅस शोधाईने बघा, स्मशानभूमी बघा, आणि आता त्या ठिकाणी जाऊन नदीचा परिसर बघा, सुशोभीकरण बघा, निश्चितपणे त्याच्यात पण आपण भर घालू. अजून काय काय करता येईल, मीना नदीसाठी असेल, मीना नदी स्वच्छतेसाठी असेल, आपले जे काय करता येईल निश्चितपणे आपण भविष्यात करूच. राज्य पातळीवर ज्या घडामोडी झाल्या त्यावेळेस खोक्याचा वापर, खोके आणि सगळं ओके, तसं आता ह्या गाव पातळीवर पेटीचा तर वापर नाही ना? नाही, हे प्रश्न तुम्ही आता खरं तरी राज्याचे प्रश्न आहे संजू भाऊ. तुमची जी भूमिका आहे ती अचानक बदलली गेली, त्यामुळे इथं पेट्यांचा वगैरे वापर झालेला नाही. संजू भाऊ, मी तुम्हालाही सांगतो, आम्ही नारायणगावमध्ये आमचा जरी संघर्ष असला ना, आम्ही दोघांनी त्या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आमची ओळख आहे. तुम्ही समाजामध्ये कुणाला विचारा, 24 तास आम्ही नारायणगावसाठी दिले, नारायणगाव परिसरासाठी दिलेत. प्रत्येकाच्या मदतीला अहोरात्र आम्ही धावून गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त, मी मगाशी पण सांगितलं
कुठलंही राजकीय नाही, राजकीय चर्चा नाही. आमची त्यांना विचारा, आमची कुठली चर्चा पण झालेली नाही. जे काय आहे ते मैत्री म्हणून आम्ही एकत्र आलोय. मला एकच कळतंय की नारायणगाव आज खरं तर आता मध्यंतरी पण मला काही गोष्टी समजल्या की बिनविरोधसाठी ज्या मिटिंग झाल्या, ज्या रात्रीच्या अंधारात ज्या मिटिंग झाल्या, हे पण त्या मिटिंगला होते. आणि निश्चितपणे ज्या बिनविरोधसाठी ज्या मिटिंग झाल्या, तर माझं म्हणणं होतं की पॅनलच्या सगळ्याच माणसांना, सगळ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी बोलून तुम्ही खरं तर उजेडात मिटिंग घ्यायला पाहिजे नव्हत्या. जर अंधारात तुम्ही तुमचे संबंध चांगले ठेवताय तर आमच्यासारख्याने काय वाईटपणा घ्यायचा, उद्या मतदारांनी तरी काय वाईटपणा घ्यायचा. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे उघडपणे झाल्या पाहिजे. उत्तर देते की ती पक्षांतर्गत मीटिंग, पक्षाची मीटिंग. ठीक आहे ना, असू द्या ना, पण मला काय म्हणायचंय आज समोरच्या पॅनलमध्ये पण म्हणजे जे आमचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये मकरंद भाऊ असेल, नामदेव अण्णा असतील, रमेश भाऊ मेत्रे असेल, दिलीप भाऊ कोल्हे असेल, राजू ताई असेल, हे पण आणि पॅनलचे प्रमुखच आहेत ना. सगळे जर पॅनल प्रमुख जर एकत्र येऊन पॅनल प्रमुखांनी जर एकत्र येऊन जर बैठक घेतली असेल त्याचा कदाचित वेगळा निर्णय झाला असा. अंधारात बैठक घेण्याचं संजू भाऊ कुठलं कारण नाही. जे काय आहे ते उघडपणे, माझं म्हणणं तेच आहे. जे त्यांचं यांचं मत आहे तेच माझं मत आहे. सुरेश भाऊ आता तुमचं तुम्ही- म्हणणं बरोबर आहे. अंधारात बैठका उजेडात बैठका काय झालं ते बाबूरावला माहिती आहे. आणि बाबूरावने एवढं स्पष्टपणे सांगितलं होतं का जर बिनविरोध करायचे असेल तर सगळीच करा. 2 दिवस चर्चा पण झाली होती. काय तर त्याचं उत्तर आहे ना बाबूरावनेच द्यावं. तुम्ही त्याच्यापेक्षा बाबूरावनेच बोलू. तुमचा जुना मित्र तुमच्या सोबत येतोय, या मैत्रीचा नवा अध्याय काय असेल? मैत्रीचा नवा अध्याय अनेक अर्थाने चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याच्याकडे सुद्धा एक दृष्टिकोन आहे चांगला. आणि निश्चित स्वरूपात काम करताना 2008 साली जर प्रतिष्ठानची संकल्पना कुणी मांडली असेल तर ती त्याचीच होती. मी त्या दिवशी सांगितलं आणि ज्यांनी केलं त्याला केलं म्हटलं हरकत नाही. मला वाटतं अमर पण त्यावेळेस आमच्याबरोबर होता. आणि या माध्यमातून काम करत असताना मग प्रतिष्ठानचं नाव असेल किंवा त्यातला जो सहभाग असेल, नवनवीन त्यावेळेचे सगळे उपक्रम असतील, काम जरी मी करत होतो तरी विचार जे मांडायचं काम होतं ते त्याच्याकडे होतं, विजन जे होतं ते त्याच्याकडे होतं. आणि मला वाटतं एक चांगला अध्याय नारायणगावमध्ये निश्चित स्वरूपात आपण देऊ शकतो. खरं तर पश्चिम वेशीचं काम सुद्धा आपल्याला करायचं. पूर्व वेश जशी झाली तशीच पश्चिम वेशीचं काम आहे. आता हा सुरेशसारखा सहकारी जर माझ्याबरोबर येत असेल तर पश्चिम वेश अजून जबाबदार व्हायला आपल्या सगळ्यांना मदत होईल. त्याचबरोबर काम करत असताना खरोखर आरोग्यावर तोही काम करतो, मीही काम करतो. मला वाटतं अनेक वेळा त्याचा आणि मला, मी हॉस्पिटल पाहिलं जात असेल, तो येत असेल, तो पाहिला जात असेल, मी पोचत असेल, अशा पद्धतीचं काम बऱ्यापैकी आमचं सातत्याने चालू आहे. आणि मी नारायणगावकर म्हणून खरं तर एक दृष्टीने मी विचार करतो की मी आजपर्यंत संघर्ष जरी सगळ्यांबरोबर केला असता तरी सुद्धा जेव्हा नारायणगावसारखा जो विषय येतो आणि जेव्हा आपण एक किमान समान कार्यक्रम ठेवून जर एकत्र आपण पुढे जाऊ शकत असू तर मला वाटतं त्याला काहीच हरकत नसायला पाहिजे. जर संघर्ष संपत असेल तर त्यासाठी मी सुद्धा नेहमीच आग्रही असतोय, पुढाकार घेतो. आता जसं बिनविरोधसाठी मला म्हटले, मी बसलो की मी नाही म्हटलो नाही, मी म्हटलो नाही की अख्खं पॅनल 15 जागा माझ्या आहेत, मग आपण असं कसं बसेल. मी म्हटलं आपण बसूया, चर्चा करायला हरकत नाही. जर पॉझिटिव्ह चांगलं निघणार असेल तर मी सातत्याने त्या अँगलनी आजपर्यंत काम केलं. आणि का करू नये. खरं तर नारायणगाव हे काय माझी एकट्याची किंवा अजून बाकी कोणाची मक्तेदारी नाही ना. जर सगळ्यांना एकत्र यायचं, एका विचाराने काम करायचं आणि एकत्र येऊन जर चांगलं काम होणार असेल तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीला मी सुद्धा नेहमीच आग्रही राहिलो आहे. मग इथून मागेही तुम्ही पहिलं मी ज्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष सुद्धा केले ती मंडळी सुद्धा माझ्याबरोबर आली. हा तर माझ्याबरोबरचं पहिलं सहकारी आहे. ठीक आहे, माझी बायपतच्या प्रकरणात शेवटी त्याचं विजन वेगळं, त्याचा विचार वेगळा असू शकतो, माझा विचार वेगळा असू शकतो. परंतु माझं जी भूमिका आहे ती नारायणगावकर म्हणून मांडली, त्यांनी ती तालुका म्हणून मांडली असेल. संघर्ष होऊ शकतो. संघर्ष जरी झाला, जरी बायपासचा विषय असला पण बाकीच्या ठिकाणी नारायणगाव सारख्या ठिकाणी काम करत असताना निश्चित स्वरूपात एकत्र जायला हरकत नाही. या माध्यमातून मी नेहमीच सातत्याने काम करत बाबूभाऊ, असतो. तुम्ही मागील पंचवार्षिकमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला. सरपंच पद उपभोगल्यानंतर परत सदस्य पदासाठी परत तुम्ही उभा राहिला, ते कुठेतरी लोकांना रुचत नाही. ह्याबाबत काय सांगा? नाही, उलट लोकांनीच मला आग्रह केलाय की त्या पॅनलमध्ये तुम्ही असणं गरजेचं लोकांचं आहे. असं म्हणणे आहे त्यांना सत्तेचा जो हे आहे नाही का, लालसा आहे तो त्यांना सुटत नाही म्हणून ते परत सदस्य पदासाठी उभे आहे. बरोबर आहे. लोकांना म्हणजे ठराविक नेते मंडळी आहेत त्यांचा विषय आहे, लोकांचा विषय नाही. लोक तर मला होऊन म्हटले की तुम्ही याच्यात पाहिजे, कारण शुभ्रताही नवख्या आहे. प्रशासन गतिमान ठेवलं पाहिजे. प्रशासन गतिमान होतपर्यंत तरी तुम्ही तिथं असायला पाहिजे.
आणि यासाठीचा मला खरं तर सगळ्यांनी आग्रह केला होता, म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी पण केला, सर्वसामान्य लोकांनी पण सांगितलं की तुम्ही असले तर कामं मार्गी लागतात. आणि माझी पद्धत आहे काम करायची, की समोर मला एखादा फोन आला तर मी तिथल्या तिथं प्रश्न करतो, सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, आणि ही पद्धत लोकांना आवडती. म्हणून लोकांनी सुद्धा मला त्यावेळेस सांगितलं, आत्ताही सांगतात की तुम्ही बरोबर असा. ठीक आहे ना, मी आता सरपंच म्हणून जरी काम करणार नसलो तरी प्रशासकीय पातळीवरची जी कामं आहेत मला माहिती आहे, मी 5 वर्षात अनुभव घेतलाय. काही नवीन आहेत ते जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत त्यांना मार्गदर्शन करायचं काम आमचं नक्की असणार आहे. आमदार असं म्हणतात का मग भावाभावामध्ये भांडणं लावणारा तो सरपंच होऊ शकतो, भावाभावाची डोकी फोडायला शिकवणारा तो सरपंच होऊ शकतो असं म्हणतात. आणि तुम्ही वार्ड नंबर 5 मध्ये घराघरामध्ये भांडणं लावले असं तुमच्यावर आरोप आहे. वॉर्ड नंबर 5 मध्ये आपण व्यक्तिगत कोणत्या वॉर्डाचा विषय न घेता, मी जर 5 वर्षामध्ये पाहिलं असेल तर वाजगी आई पाट्यावरी प्रचंड कटुता आमच्यामध्ये होती. आज आम्ही सगळे एकत्र दिसतो. खैरेई पाट्यावरी सुद्धा खूप कटुता होती. आम्ही सगळी बरोबर आहोत. मी सातत्याने हीच भूमिका घेतली की आपण जर नारायणगावकर आहोत तर आपण एक विचारानेच पुढे जायला पाहिजे, आणि त्यासाठीचा नेहमी पुढाकार मी नेहमीच घेतलाय. आता कोण काय म्हणते कोण काय म्हणते बघा, प्रत्येक एखाद्या घटनेला दुसरी पण बाजू असते. परंतु मी सातत्याने एवढंच भूमिका मांडली आहे आजपर्यंत की नारायणगावकर म्हणून आपल्याला सगळ्यांना बरोबर जायचं. मग त्याला मी पक्षीय विधिनिषेध कधी मी आजपर्यंत लावला नाही, आणि इथून पुढे नारायणगावच्या बाबतीत मी पक्षीय विधिनिषेध कधी मी काम करणार नाही. आज नाना असतील, जे पॅनल प्रमुख आहेत, भाजपचं काम करतात, मी शिवसेनेचं काम करतोय, आज सुरेश भाऊ राष्ट्रवादीचं काम करतात, ते बरोबर आले. तर मला त्याचा कधी विधिनिषेध वाटला नाही की नारायणगाव सारख्या ठिकाणी आपण हे वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन काम का करायचं. माझं म्हणणं आहे की पहिलं नारायणगाव आहे, मग आम्ही सगळे आहोत, आणि त्या माध्यमातून मी सातत्याने काम करतो. त्या सैनिकांचा आरोप आहे, बाबू त्या सैनिकांचा असा आरोप आहे आपल्या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवारांनी ह्यापूर्वीही 2-2 टर्म सत्ता उपभोगलेली आहे, तरी त्यांनाच परत उमेदवारी दिल्याने काही वार्डांमधून नाराजी आहे थोडी त्या उमेदवारांबाबत. त्याबाबत काय सांगा? संजू भाऊ, नाराजी ही चर्चा करण्यासाठी असते. सत्ता उपभोगली म्हणजे काय केलं? काम केली ना लोकांची. आज कोरोनासारख्या महामारीमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा हीच सगळी टीम होती ना. मी त्यांच्यावर अविश्वास कसा दाखवू की या अडचणीच्या काळात सगळी नेते मंडळी घरी बसलेली असताना ही अख्खीच्या अख्खी टीम माझ्यावर कार्यरत होती, आणि मग त्यांच्यावर का मी एक दोषारोप करू? आणि ठीक आहे ना, काही ठिकाणी नाही, निम्म्यापेक्षा जास्त लोक बदललीत आपण, पण जे प्रमुख आहेत, जे काम करतात वॉर्डात, ज्यांना माहिती आहे. आता पाणी योजनेचा विषय असेल, गणेश पाटे एवढं एकदम ज्याला माहिती आहे पूर्ण प्रशासनाची त्या पाणी योजनेतल्या सगळ्या बारकाव्यांची, तसा माणूस आपल्याकडं मला जरी असली तर त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती. हरीफबाई जे बॅक ऑफिसला माझं सगळं संपूर्ण काम, योजना बसवायची असतील, योजना आणायच्या असतील, सगळे ठराव तयार करायचे असतील, ही अशी मंडळी मी बरोबर घेतली. संतोष दांगड सारखा एक कार्यकर्ता जो सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला उभा राहतोय. बागेश्वर आहे जो 3 नंबर वार्डात असेल किंवा तुमच्या सहकार क्षेत्रामध्ये तो काम करतोय. मी अशी वेगवेगळी सगळ्या क्षेत्रातली माणसं बरोबर आहे, पण मतदारांना ते आवडलं पाहिजे, त्या वार्डाच्या लोकांना ते 100% मतदारांना आवडणार. निकाल तुम्ही बघाल. मी तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगू इच्छितो, चर्चा विरोधक करणार किंवा ठराविक नेते मंडळी का ज्यांची आपण काही गोष्टी पूर्ण करू शकणार ती चर्चा करतील, पण सर्वसामान्य माणूस आजही बरोबर आहे, उद्याही बरोबर राहणार, आणि भविष्यातही आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने काम करत राहिलो निश्चित स्वरूपात सर्वसामान्य माणूस कायम बरोबर राहणार. सूरज वाजगे म्हणतात निष्ठेची विष्ठा झाली. आज सूरज वाजगे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असताना सुद्धा बाबूभाऊंचे गोडवे गात आहेत, त्यांच्या कामाचे गोडवे गात आहेत. पण हेच सूरज वाजगे एका काळात बायपासचा आंदोलन असेल, पूनम हॉटेलच्या स्पीड ब्रेकर टाकण्यावरनं झालेला संघर्ष असेल, किंवा कोलेमाळामध्ये मावळा बसवण्यावरनं झालेला संघर्ष असेल, या विरोधात बाबूभाऊंच्या विरोधात बोलत होते. परंतु आज ते त्यांचे गुणगान गात आहेत. सूरज वाजगे यांचा राजकीय फायदा यामध्ये काय आहे? सचिन भाऊ, मागाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं सर्वांना की जो झाला तो राजकीय संघर्ष होता, परंतु आम्ही आमची भूमिका कुठली बदलली नाही आणि बदलणार पण नाही. त्यांनी पण मागाशी तेच सांगितलं की बायपासची संदर्भाची भूमिका असेल किंवा काही पण असेल, उद्या जर माझं चुकलं तर निश्चितपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडव, मी माझी भूमिका मांडल. शेवटी हे बघा,
आपण शेवटी गाव म्हणून एकत्र येतोय, आम्ही एक मित्र म्हणून एकत्र येतोय. राजकीय सगळ्यांनी संघर्ष बाजूला ठेवून एक मित्र म्हणून म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीत आज आम्हाला एक कळतंय की नारायणगाव जर कोणाच्या हातात सुरक्षित राहत असेल, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, कारण अनेक व्यापारी वर्ग असेल किंवा या ठिकाणी बाहेरचे येणारे पण सूरज भाऊ शरद पवार यांच्या बरोबर गेले, अतुल बेनके अजित पवार गटाकडे झुकलेले दिसत आहेत आणि त्यामुळं दरम्यानच्या काळात सूरज वाजगे राष्ट्रवादीपासून थोडेसे जुन्नर तालुक्यातल्या किंवा बेनके फॅमिलीपासून थोडेसे अलिप्त वागतात, कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही आणि हाच दुरावा की जो आहे तो या निमित्तानं दिसून येतोय. सचिन भाऊ, मी मध्यंतरी पण ती खंत व्यक्त केली होती, परंतु मी मागाशी पण सांगितले की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं ह्या राजकीय पटलावरील महाराष्ट्राचा हा जो संघर्ष उभा राहिला, निश्चितपणे फक्त आम्हाला कार्यकर्ता म्हणून वाटतं की साहेब एकटे नाही पडले पाहिजे. जी मोठी लोक होती त्यांना मोठ्या अडचणी होत्या, ती मोठी लोक सोडून पण गेली. कार्यकर्त्याला कसली आली अडचण, आम्हाला आजही भाकर खायची, उद्या भाकर खायची. त्याच्यामुळं पण या प्रामाणिकपणे कार्यकर्त्याला जी भूमिका आम्ही घेतली, जुन्नर तालुक्यामध्ये या कार्यकर्त्याला मोठं करणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि बेनके परिवार आहे, परंतु तोच कार्यकर्ता आज वेगळ्या वर्णावर आहे. नक्कीच मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की गावच्या संदर्भात, गावच्या निर्णयाच्या बाबत मी बाबांबरोबर त्या ठिकाणी मित्र म्हणून एकत्र आलोय. ज्यावेळेस तालुक्याचा निर्णय होईल आणि आमदार साहेब ज्यावेळेस निर्णय घेतील, निश्चितपणे सगळ्या पहिला कार्यकर्ता मीच असेल की आमदार साहेबांकडे जाणारा. साहेबांनी फक्त त्यांचा उद्याचा निर्णय होऊ द्या. मी तुम्हाला मगाशी पण ते त्या सगळ्या गोष्टीचा त्या खुलासा केलेलाच आहे ना. सूरज वाजगे बेनके कुटुंबावर नाराज आहेत. सचिन भाऊ, ह्या नाराजीपेक्षा आज आम्हाला एक कळतं की नारायणगावची निवडणूक आहे. आज सगळ्याच बाबत असेल की आम्ही एक या सगळ्या गोष्टीचा विचार केला. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, माझ्या आता ते नेमकी लिस्ट नाही, मी तुम्हाला लिस्टप्रमाणे दाखवलं असतं. व प्रत्येक वार्डात जाऊन ज्या ज्या लोकांना आम्ही भेटलोय, ज्या ज्या सहकाऱ्यांना भेटलोय, त्यातल्या 90 ते 95% लोकांनी हेच सांगितलं की तुम्ही दोघांनी मित्र म्हणून तर एकत्र आलं पाहिजे. उद्या राजकीय काय हो, उद्या शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, यांचा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल, जे काय व्हायचं ते पुढचं होऊ द्या, परंतु आज एक गाव म्हणून एकत्र आलं पाहिजे. गावच्या बाबत काही पण एक जर खारीचा वाटा सुरतचा त्या ठिकाणी जर लाभत असेल, काही पण खारीचा वाटा जे काय काय मला मदत करता येत असेल, निश्चितपणे मी त्यांच्या मागे त्या ठिकाणी उभं करेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. दोन्ही दोन मित्र एकत्र येत आहे, या निमित्तानं निवडणूक आहे नारायणगावची, मतदारांना काय आव्हान करायला काय सांगा? मी याच निमित्तानं सांगतो की जे मुक्ताई हनुमान ग्रामविकास जे पॅनल आहे आणि त्याच्यात डॉक्टर शुभदा वावळ जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत, निश्चितपणे सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या मतदारांनी या ठिकाणी शुभदाताईंच्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं की शुभदाताईंच्या मागे उभे राहणारी व्यक्ती त्या ठिकाणी आदरणीय बाबूभाऊ आहेत आणि नारायणगावकरच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व. निश्चितपणे मगाशी पण मी त्या गोष्टीचा उल्लेख केलाय की गावची निवडणूक आहे, आपले गाव पण त्या ठिकाणी आपण जपलं गेलं पाहिजे, हेच आम्हाला या निमित्तानं वाटतंय. सुरेश भाऊ, परिवर्तन पॅनलमध्ये आता जेवढे जे भित्तीपत्र किंवा सोशल मीडियावर किंवा त्यांनी पावले पाहिजे, त्याचे प्रमुख घटक म्हणून पॅनल प्रमुख म्हणून तुमचा एक फोटो आहे, तुमचं नाव आहे. आता ह्या निर्णयामुळे जर त्याच्यावर जर फोटो असेल तर त्या तुम्हाला काय आक्षेप राहील? नाही, खरं तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, ते माझे सगळे सहकारीच आहे, परंतु काही काही भूमिका जर चुकत असेल, काही गोष्टी जर चुकत असेल, काही जर खंत असेल, तर निश्चितपणे खरं तर कार्यकर्त्याला एक असं मान सन्मान नाही मिळाला तरी चालेल, परंतु कार्यकर्त्याचं मन जपलं पाहिजे. मी मान सन्मानवाला कार्यकर्ता नाही, मी मन जपणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जे काही झालं असेल ते जाऊ द्या, परंतु मी तुम्हाला मगाशी ती गोष्ट सांगितली की जर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी जर आम्ही निर्णय घेतला असता तर अनेकांची मन दुखवली असते, काहींच्या माघारी पण झाल्या असत्या, पॅनल डिस्टर्ब झाला असता, परंतु मला ते करायचं नव्हतं. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की त्यातले माझे अनेक सहकारी आहेत, माझा भाचा उभा आहे त्याच्यात, आमचे जावई उभे आहेत, परंतु मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. फक्त मला एकच निश्चितपणे सांगायचंय की नारायणगाव पुढे घेऊन जात असताना निश्चितपणे यांचा जो वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, आपल्या सगळ्या नारायणगावकरांनी, सगळ्या व्यापारी वर्गाने बारकाईने विचार केला पाहिजे. सगळ्यांनी बारकाईने विचार करून, प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी बारकाईने विचार करून निश्चितपणे ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला निश्चितपणे बाबूभाऊंना त्या ठिकाणी पाठबळ दिलं पाहिजे, हेच मी या निमित्ताने सांगतो. नाही, तुमचा फोटो असेल तर आक्षेप आहे का त्याच्यावर ते सांगा. नाही, 2 व्हिडिओ फोटो आहे ना तुमचा, नाही खरं तर अतुल, लोकांनी समजायचं काय? नाही अतुल भाऊ, खरं तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, ते आमचे सहकारी आहेत. मी खरं तर जर कोणाचं जर मन दुख होत असेल तर निश्चितपणे मी दिलगिरी व्यक्त करतो. माझं काही कोणाला मन दुख व्हायचं माझा हेतू नाही, परंतु काही मी मगाशी पण सांगितलं, अशा जर भूमिका घ्यायला जर कार्यकर्त्याला वेळ येत असेल तर नेतृत्वाने पण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. फोटो कुठं जरी असं पाठिंबा तुमचं यांच्यासोबत, काय काय फोटो कुठं जरी असला तरी पाठिंबा बाबूभाऊंसोबत आहेच आहे ना, काही विषय नाही. संतोष दादा, जे काय ते जाहीर सांगितलं ना. संतोष दादा, या मित्रांना एकत्र आणण्यात तुमचा एक महत्वाचा वाटा आहे, काय सांगा?
अरे मी नाही वाचत. बाबू वरतून जरा- मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस तुम्ही लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलात त्यावेळेला तुम्हाला निवडून आणण्यामागे जसे भाऊ तुमचे मित्र सुरेश भाऊ तसेच सुजित खैरे तुमचे फार चांगले जवळचे मित्र होते त्यांचा मोठा वाटा होता त्याच्यामध्ये पण जसं यांचं मन वळवलं तुम्ही तसं त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न नाही केला. नाही, प्रयत्न पण झाले. तो पण आला होता. सुजित भाऊ माझा मित्र मार्गदर्शक आहे, तो राहील. परंतु त्याचबरोबर खरं तर भाऊ होता म्हणून खरं तर ती सगळी बैठक झाली आपली. म्हणजे भाऊ आग्रही होता. मी नानांना पण सांगितलं की आपण जाऊन बसूया. 7 जागापर्यंत ती चर्चा झाली. थोडेसे 1-2 जागांच्या याच्यावर ते थोडं बिनसलं असेल. शेवटी कसं असतंय, कार्यकर्ते बरोबरचे मी फक्त माझा फायदा किंवा बाकी गोष्टी न पाहता मला माझ्याबरोबर जी येणारे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांनाच न्याय देता आला पाहिजे या भूमिकेत आम्ही सगळेजण होतो. आणि त्या थोड्याशा गोष्टीहून घडलं असेल. परंतु जी काही इलेक्शन आहे ती इलेक्शन आहे. एक 15 दिवसाचा तो विषय आहे. इलेक्शन पुरतंच आपण आजपर्यंत राजकीय वागत आहे, म्हणजे मी पण किंवा कोणी बाकीची पण. तर सगळ्यांनी आपण ती इलेक्शन एकदम पोलाइटली घ्यावी आणि ह्या इलेक्शन नंतर पुन्हा एकदा नारायणगावचं वातावरण जसं आहे सगळ्यांशी एकमेकांशी मिळून मिसळून राहते तसंच आपण राहू. मी 5 वर्षात तर मी तोच प्रयत्न केला की आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करू, बरोबर येऊन काम करू. भाऊ 5 वर्षामध्ये व्यापारी वर्ग तुमच्यावर नाराज आहे असा विरोधकाकडून सातत्याने आरोप होतो किंवा भाऊभाऊंनी दहशत निर्माण केली, व्यापारी वर्ग नाराज आहे 1-2 आणि ते मतातून येईल. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अजिबात येणार नाही. त्यांनी केले आरोप बरोबर आहे का? 1-2 घटना घडल्या असतील बरं का, पण ते कोरोनाच्या काळामध्ये बघा जो न्याय एकाला येतो सगळ्यांनी तो- नंतर पण काही आता 2 वर्षात तुमच्याकडून व्यापाऱ्यांना थोडंसं नाही पैशाच्या माध्यमातून थोडंसं काही त्रास व्हायचं कारण त्रास नाही. झालेला आहे. हो. मला तर काही आठवत नाही असं, पण मला निश्चित स्वरूपात एक गोष्ट सांगू इच्छितो. 5 वर्षामध्ये व्यापाऱ्यांची तुम्ही बारकाईने बा नारायणगावचं जे काही मी कालही आत्ता जाधव साहेबांची इथे गेलो होतो उद्घाटनाला. मी सांगितलं की नारायणगाव या 5 वर्षामध्ये खरं तर नोटबंदी आली, करोना महामारी आली आणि तरी सुद्धा नारायणगाव हे विकासाच्या दृष्टीने पुढे जाते. आज नारायणगावमध्ये वेगवेगळे नवनवीन प्रोजेक्ट होतात. हे द्योतक कशाचं आहे की हे मुक्त वातावरण आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न आमचे सगळ्यांचे आहेत त्यासाठी पूर्वेश हा त्यातलाच एक भाग आहे. आपण फक्त पर्यटन तालुका म्हणून होईल का? मला वाटतं नाही. आपण काहीतरी वेगळं जे तुमच्या नारायणगावकरांकडे आकर्षित करेल. मग ती झाडं असतील, तुम्ही दुतर्फा झाडं बघितली सकाळी, एक वेगळं नारायणगाव वाटतं. संध्याकाळी वेश पाहिली, एक वेगळं नारायणगाव आहे. आणि त्या माध्यमातून नारायणगावच्या बाबतीतला जो फ्लो आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न आला आणि हे व्यापाऱ्यांना सुद्धा मान्य असायला पाहिजे. काही गोष्टी ठराविक असू शकतात, ते काही स्ट्रॅटर्जीचा भाग असू शकतो, परंतु त्याला काही व्यक्तिगत पातळीवर न जाता कोणी, मी विनंती तीच आहे की या 5 वर्षात मी कोणालाही माझ्या फायद्यासाठी मी कोणाला त्रास दिला नाही. जे काय आहे ते नारायणगावकर आणि नारायणगावसाठीच आहे आणि त्या माध्यमातून काम केले. एखाद्या दोघांची मनं दुखावली असतील मी नाही म्हणू शकत नाही. शेवटी हा गावगाडा आहे. गावगाडा सांभाळत असताना एखादं 19-20 कुठेही होऊ शकतं, परंतु हे करत असताना जेवढी शक्य होईल तेवढी प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त लोकांना सेवेची सेवा करायची आम्ही संधी घेतलेली आहे अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. व्यापारी वर्ग नुसते म्हणतात आहे नाराज आहे, पण 4 नंबरचा व्यापारी वर्ग सातत्याने बाबूगाडेबरोबर उभा आहे. जेव्हा संघर्षाचा काळ होता 2007 असेल 2012 असेल, या व्यापारी वर्गाने काय काय अनुभवले आणि त्या वेळेस बाबू पाटील काय काय कामं केली हे त्यांनी अनुभवले. ड्रेनेज फोडण्यापासूनची कामं आम्ही व्यक्तिगत पातळीवर केली. ग्रामपंचायत अजिबात सहकार्य त्यावेळेस करत नव्हतं. हे ते व्यापारी बंधूंना आठवतंय आणि मला वाटत नाही की व्यापारी नाराज जरी असले तरी माझ्या प्रशासकीय कारभारावर किंवा माझ्या या गावच्या कामगिरीवर कुणी नाराज असेल, आमच्यापासून ती माणसं नक्की तुटणार नाही ही मला खात्री आहे. हे मी तुम्हाला आश्वासन देतो. कुणी कितीही फोन केले, कुणी कितीही जाऊन त्यांना भडकवलं तरी सुद्धा ती सगळीच्या सगळी मंडळी बरोबर राहणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.